आहे हे लक्षात घ्या. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आपल्याला पाहायला भेटते. काही प्रेक्षक तर आपण पाहत आहोत जी पाईपलाईन अगदी नजदीकच आहे त्या पाईपलाईनवरती देखील बसून माणसं एन्जॉयमेंट घेत आहेत आणि त्यांना तो फील होत असेल की जणू काही आपण एका स्टेडियमवरती येऊनच ही मॅच पाहत आहोत की काय. बाबा चषकाचा हा थरार आपल्याला पाहायला भेटतोय आणि सध्या तरी दुसऱ्या रशीमध्ये आपण आहोत. चला पण सर देऊयात ग्रीन सिग्नल. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. बोथ टीम ऑल द बेस्ट. विजयाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. जिथे नॉकआउट स्टेज आहे, हरलात तर स्पर्धा सोडावी लागेल, जिंकलात तर अस्तित्व टिकून राहील आणि त्यामुळे ही अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी दोन्ही टीम सज्ज आहेत. जाऊयात मॅचकडे. स्ट्राईक एंडला विशाल, नॉन स्ट्राईक एंडला गणेश. पहिला चेंडू राऊंड द विकेटनं आणि पहिल्या चेंडूवरती लाऊड अपील स्वीकारली गेली आहे आणि आता तो पहिला झटकाही दिला गेला आहे. पहिल्या चेंडूवरती बिग विकेट डाऊन. पहिला झटका. पहिला चेंडूवरती पहिलाच मोठा मासाच गळाला लावला गेलाय. कारण तिथे आपण पाहत आहोत पहिली सफलता मिळते पहिल्या चेंडूवरती आणि त्याचमुळे तो कॉन्फिडन्स योगेशला मिळालेला आहे. सॉफ्ट डिसमिसल पाहायला भेटलं. बॅटची कडा लागून विकेट किपरकडे गेला आणि तिथे तो एक सोपा शेल. त्यानंतरची ती अपील आणि अपील अगदी उचलून धरली कारण तिथे बॅटची कडा लागल्यानंतर तो बॉल निघाला होता आणि तिथे सॉफ्ट डिसमिसल. शून्यावरतीच पहिली विकेट. सध्या तरी विशालच्या खेळीचा अंत झालाय आणि आता नवीन खेळाडूला इथे सुरुवात करून द्यावी लागेल जिथे अविनाश आलाय. नट नंबर 3. अशा पद्धतीने आपण पाहत आहोत अक्षयजी पांडव सरांनी तो उल्लेख केला होता की ही पोझिशन सगळ्यात महत्त्वाची. जेव्हा लवकर विकेट जातात तेव्हा तुम्हाला तो डाव सावरावा लागतो आणि जेव्हा जर धावा खोऱ्यामध्ये आला तर तुम्हाला तोच वेगानं पुढे पुढे डाव न्यावा लागतो. आणि सध्या तरी पाहूयात हा बाउन्सर होता. सध्या तरी आपण पाहत आहोत व्हाईट बॉलचा इशारा आलाय. जास्तची उसळी मिळाली त्याचमुळे तो बाउन्सचा विचार केला गेला आणि त्यानंतर पंचांनी कळवलं व्हाईट बॉल. एकसाची मदत मिळते श्री गणेश मैदानाच्या आतमध्ये जिथे आई गावदेवी खालिंग संघ बॅटिंग करतायत. विशाल लवकर बाद झालाय त्याचमुळे अविनाशला जबाबदारी घ्यावी लागेल. फुलटॉस होता यावेळेस देखील विशेपला फटका चांगला आहे. गरंगळत बॉल निघालाय. ग्राउंड स्ट्रोक खूप चांगला राहिला होता परंतु तिथे फिल्डरचंही कौतुक आहे. बॉल अडवण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. राहुलचं कौतुक आहे कारण लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये बरोबर तो तैनात आहे आणि तिथे डीपमध्ये वेगवान राहिलाय नेहमीच आणि ती प्रात्यक्षिकता दाखवली आहे. या चेंडूवरती आलेली एक सिंगल आले आहे आणि सिंगलच्या मदतीने आता धाव फलक पुढे सरसावते. धावा झाला 2. यावेळेस पाहूयात तिथेही कोणतंही कनेक्शन राहिलेलं नाहीत. आशाळभूत नजरेनं पाहिलंय पंचांकडे परंतु तटस्थ पंच आहेत एकनाथजी दगडे सर. नापासलेलं पंच आहेत. कित्येक वर्ष आपण पाहत आहोत क्रिकेटचा अनुभव भरपूर सारा त्यांना आहे आणि सध्या तरी आपण पाहत आहोत मेन पंचांची भूमिका पार पाडतायत. आलेला डॉट बॉल. पहिलेच ओव्हर मध्ये आपण पाहत आहोत यावेळेस पॉवर प्ले कॅपिटलाइज करावा लागेल आणि त्यासाठी ठोकलाय हा उतुंग लांब पल्ल्याचा लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. आला की मग कार्यक्रम होतो असं जे म्हटलं जातं ना ते याचसाठी. बरोबर तो ओव्हर पिच होता. वाटच पाहत होता गणेश आणि तिथे जसा बॉल अगदी रीच मध्ये मिळालाय तसं मात्र हात खोलण्याची ती संधी होती आणि इथे महत्वाचा हा षटकार आला आणि आता षटकाराच्या मदतीनं धाव फलक 8 अंकावरती. 4 बॉलचा तो खेळ झालाय. 4 ओव्हर मॅच आहे आणि सध्या तरी आपण पाहत आहोत पुन्हा एकदा बॉलर. यावेळेस पुन्हा एकदा अर्धा विकेटवरती पिचिंग राहिलं होतं. बाउन्सर मारण्याचा प्रयत्न होता. तितकीशी उंची मिळाली होती आणि त्यानंतर हुक करण्याचा हा प्रयत्न इथे मात्र असफल राहिलाय. कनेक्शन कोणतंही नव्हतं. पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला भेटलाय. बेस्ट वर्सेस बेस्ट बॅटल आहे जिथे गणेश वर्सेस योगेश ही लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. अंतिम बॉल बाकी राहिलाय जिथे योगेश बॉलिंग करतोय. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन सेट आहे. पुन्हा एकदा यावेळेस लॉंग ऑनला आता फिल्डर दिनेश खूप चांगला शेल. वेल जज कॅच. झटका क्रमांक 2. 8ला दुसरी विकेट.
आलेली ते आपण पाहत आहोत. दुसरी विकेट आली. जाता जाता पुन्हा एकदा एक योगेशच्या खात्यामध्ये ती विकेट. पहिला चेंडू पासून ती सुरुवात विकेटनं झाली आणि अंत देखील त्या ओव्हरचा विकेटनं करून दाखवला तिथे योगेशनं. आणि आता 2 ओव्हर नंतर धाव फलक जर पाहायला गेले तर 8 अंकावरती धाबा. सेकंड ओव्हरचा आता खेळ चालू होतो जिथे जयेश आपल्याला बॉलिंग मार्कवरती पाहायला भेटेल. खूप चांगलं खेळतायत इयान शिलवन मोहंडुल टीम. सध्या तरी कॅप्टन टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर कोणताही विचार न करता ऑलरेडी प्लॅनिंगमध्ये आले होते की टॉस जिंकायचा आहे, फिल्डिंगच घ्यायचं आहे. आणि त्या फिल्डिंगच्या जोरावरती सध्या तरी योगेशच्या गोलंदाजीच्या जोरावरती मजबूत स्थितीमध्ये आहेत. कारण टॉप ऑर्डर ढासळलेली दिसते आणि त्याच्यामध्ये 8च धावा पहिल्या ओव्हरला फक्त आल्यात. ओपनिंगच्या जोडीला फोडले आणि त्यानंतर आता अविनाश आणि नितेश ही जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटते. जबाबदारी अविनाशवरती वाढली आता कारण पहिल्या 2 विकेट लवकर आल्यात. जिथे एक षटकारी आला होता तरी देखील आपण पाहिलं तर 8च धाबा झाल्यात. चला फास्ट खेळायचा आहे. सेकंड ओव्हर जयेश ऑन साईड आता पूर्णपणे आपण पाहत आहोत पॅक केली जात आहे. जिथे 4 फिल्डर आपल्याला ऑन साईडला डीपमध्ये पाहायला भेटत आहेत. पहिला चेंडू अगदी तेज दरार हाताळण्याचा जो प्रयत्न होता. 1 फॉर द ओव्हर, ऑनली फॉर द ओव्हरची ग्वाही मिळाली पहिल्या चेंडूवरती आणि व्हाईट बॉल कळवलाय. 1 ती मदत मिळते. धाव फलक आता 9 अंकावरती जाऊन पोहोचलाय. सुरुवात थोडंसं खराब राहिली आहे या ओव्हरची. अर्धा विकेटवरती पिचिंग होता हा बॉल आणि त्यानंतर तो बाउन्स मिळाला. विकेट कॉन्क्रीटचे आहे त्यामुळे तो बाउन्स भरपूर सारा मिळतोय. तो योग्यरित्या वापर करावा लागेल. आता हुक करायचं होतं. मिस टायमिंग, फटका फसलाय. संधी निर्माण झाली आणि आता त्या संधीचं सोनं होतंय. 3री विकेट फलंदाज बाद. पुन्हा एकदा पाहायला गेलं तर हा तुषारचा तो दुसरा असेल त्यानं पकडला या इनिंगमध्ये. आणि आता नवीन खेळाडू सेवाग, वीरेंद्र सेवागची आठवण येईल का पाहूयात. तसा खेळ दाखवावा लागेल कारण नेहमीच आपण वीरेंद्र सेवागला पाहिलंय. आक्रमकता त्याच्याकडे ठासून भरलेली नेहमीच पाहिली. नेहमीच असा खेळ इंडिया टीमसाठी भरपूर चांगला राहिलाय. अशा नावाचा खेळाडू सेवाग मैदानाच्या आतमध्ये इथून दाखल झालाय. 9ला 3री विकेट मैदानाच्या आतमधनं सध्या तरी आपल्याला पाहायला भेटली. आणि जिथे कालिंग सिंग मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत तो 60 आतापर्यंत मिळालेले नाहीत. पार्टनरशिप करावी लागेल. जर एखादी पार्टनरशिप इथून झाली तर मग या टार्गेटला तो आकार दिला जाऊ शकतोय. ती कामगिरी करून दाखवावी लागेल नितेश आणि सेवाग या जोडीला. इथेही पाहत आहोत ती चर्चा राहिली आहे आणि सध्या तरी आपण पाहत आहोत पण असा कोणता इशारा येत नाही. तर म्हणजे तो पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला भेटतोय. तो खूप चांगला बाउन्सर आणि या विकेटवरती ते बाउन्स नेहमीच पाहायला भेटलेले आहेत. कालशाही रजनीमध्ये तेच तरार बाउन्सर आपण पाहिलेत. क्रॉस बॅटने खेळायचं होतं. यावेळेस सबमरीन राहिला. हे टॅलेंट ज्याच्याकडे आहे तो गोलंदाज नेहमीच इथे इकॉनॉमिकल राहिलाय आणि सध्या तरी ते पुरेपूर कामगिरी इथे जयेशही राहिली आहे. पहिल्या चेंडूवरती तो तेज तरार बाउन्सर, मग त्यानंतर त्याने ओळखलं तिथे त्यानंतरची आलेली विकेट आणि लगातारच्या आता 2 डॉट बॉल येत आहेत. गेला बाउन्सर होता, या बॉलवरती सबमरीन राहिलाय. बॉल खालोखाल चेंडू, लगातारचा डॉट बॉल येतोय. 9 वरती धाव फलक जिथे 3 विकेट गेल्यात. बॅटिंग करत असताना आई गावदेवी खालिंग टीमच्या
वेगवान बॉडीवरती टाकण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा अपील होते आणि निघाला फलंदाज. झटका क्रमांक 4, 9ला चौथी विकेट. यावेळेस देखील पायचीटची अपील आणि तीही उचलून धरली आहे. पुन्हा या ओव्हरमध्ये आलेली आता ही तिसरी विकेट. 9ला 5 विकेट. फलंदाज बाद. खालिंग संख्या खेळतोय. 9 धाव संख्येवरती जबळ जबळ पाहायला गेलं तर 5वी विकेट आली आहे. दोन्हीही गोलंदाज विकेट टेकर राहिलेत. पहिल्याही ओव्हरला त्या 2 विकेट. सुरुवातच विकेटनं झाली आहे या इनिंगची, त्याचमुळे ते सातत्य ठेवले गोलंदाजांनी. लगातारच्या विकेट आलेल्या आहेत, त्याचमुळे धावसंख्येला आकार हवा तसा देता आलेला नाहीत. मैदानाच्या आतमध्ये अगदी पाहतात आपण सध्या तरी ती गळती लागली आहे. जिथे बॅटिंग करणारी टीम आपल्याला खालिंग संघ पाहत आहोत, आज गळती लागलेली दिसते या इनिंगमध्ये. नवीन खेळाडू सूरज रात्री चमकेल का पाहूयात सूरज, कारण अपेक्षा तर खूप साऱ्या वाढल्यात. जिथे विकेट आल्यात 5, हलक्याताने खेळण्याचा प्रयत्न, पुरेपूर फायदाच घेतलाय. तो दबाव आहे फलंदाजांवरती, कारण ऑलरेडी भरपूर विकेट गेलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये आपण पाहत आहोत 2 ओव्हरचा आता खेळ झाला आणि 2 ओव्हरच्या खेळानंतर धाव फलक पाहायला गेलं तर फक्त 9 धावा. चला, पाण्याची मागणी सध्या तरी मैदानाच्या आतमधनं झालेली आहे फलंदाजी करणाऱ्या टीमकडनं. तोपर्यंत देऊया संधी डीजेला. ऐकूयात एक चांगलं संगीत. जयचं कौतुक आहे. त्याचं जर षटक पाहायला गेलं, पहिला चेंडू त्यानं वाईड हाताळला आणि मग त्यानंतर विकेटनं सुरुवात केली. मग त्यानंतर लगातार 2 डॉट बॉल आले आणि त्याच्यानंतर लगातार 2 विकेट आणि शेवटचा अंतिम बॉल ही डॉट बॉल आलाय. म्हणजे 3 विकेट घेतले आणि धाव खर्च केली फक्त 101. अशा पद्धतीने ते षटक होतं. पहिल्या ओव्हरला 8 होत्या, दुसऱ्या ओव्हरला आलेली सिंगल आणि आता धाव फलक 2 ओव्हर नंतर 9 आणि गेल्यात 5 विकेट. आणि आता तिसऱ्या षटकामध्ये राहुल कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये अजूनही तग धरून राहिलाय. अकाउंट ओपन करावं लागेल. नितेश मैदानाच्या आतमध्ये टीमचा कॅप्टन आहे. क्रॉस बॅटेडनं खेचून मारलाय, फ्लॅट चाललाय, फ्लॅट अँड फ्युरियस, हाय अँड हँडसम, ठोकला इथे षटकार. कॅप्टनला थांबणं गरजेचं असेल मैदानावरती, कारण अजूनही 11 बॉलचा खेळ बाकी आहे. परिस्थिती बदलायला वेळ लागणार नाहीत, कारण क्रिकेटमध्ये नेहमीच म्हटलं जातं वेळ बदलायला वेळ लागत नाहीत आणि कदाचित ही वेळ बदलूही शकते. कारण इथून नितेशनं काही जर 4 ते 5 चांगले स्ट्रोक खेळले तर इथे टार्गेट चांगले सेट होऊ शकतंय. आतापर्यंत धाव फलक 15,
15ला 5 विकेट गेल्यात. जिथे बॅटिंग करतात आई गावदेवी खालिंग, परंतु दुसऱ्या बाजूला यान शिलबन मोहनूल संघ चांगली कामगिरी करतायत. पुन्हा एकदा कमबॅक आलेला अजून एक डॉट बॉल पाहायला भेटलाय अवे फ्रॉम द बॉडी. यावेळेस देखील आपण पाहत आहोत त्याच तयारीमध्ये खेळाडू होता जिथे नितेशला वाटलं पुन्हा तो बाउन्सर येऊ शकतोय. पुल करण्याचा प्रयत्न राहिला होता आणि परंतु खालोखाल बॉल, त्यामुळे ते कनेक्शन दिसलेलं नाहीत. अजून एक डॉट बॉल आलाय. 15 वरती धाव फलक. आता हा बाउन्सरचा प्रयत्न होता, अतिरिक्त उसळी मिळाली आहे, त्यामुळे हा वाईट बॉलचा इशारा पंचांनी कळवलाय. पुन्हा एकदा ती बाउन्सची ग्वाही देत असताना पंचांना पाहत आहोत. जास्तच उसळी घेणारा हा बॉल जास्त बाहेर जर हाताळला, जिथे अर्धा विकेटचा जर मागेच बॉल पडल्यानंतर हे नेहमीच चित्र राहिलं या विकेटवरती की जास्त बाउन्स मिळतो आणि त्यामुळे तो तोटा होतो गोलंदाजाला. हे ओळखावं लागेल गोलंदाजांना, या विकेटचा अभ्यास करावा लागेल. कॉन्क्रीटची विकेट नेहमीच साथ देते. ओपपिच यावेळेस वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न थोडासा बाहेर राहिलाय. पुन्हा पंचांनी कळवला वाईट बॉल. एकसाची पुन्हा मदत मिळून जाईल आणि आता धाव फलक पुढे पुढे चाललंय, जिथे धावा आता दिसत आहेत 17. या ओव्हरला त्या धावा आलेल्या वाटत आहेत, कारण सुरुवात या ओव्हरची षटकारानं झाली आहे. 2 ओव्हरला तो दुष्काळ पडलाय, परंतु या ओव्हरमध्ये असं वाटते की धावा येऊ शकतायत. यावेळेस देखील हो, यावेळेस तर खूपच लांबच लांब ठोकलाय लॉंग अँड स्ट्रॉंग. अजून एक षटकार. में हे दम रन मिलेंगे मॅक्झिमम हे सांगितले फटक्यामध्ये. खूपच चांगला स्ट्रोक खेळलाय कॅप्टनच्या बॅटमधनं. आपण पाहत आहोत नितेशच्या बॅटमधनं हा दुसरा धमाका पाहायला भेटलाय आणि 5 विकेट ज्या गेल्यात आतापर्यंत, ज्या 5 विकेट गेल्यात त्या 5ही खेळाडूंकडनं ते योगदान राहिलेलं नाही, त्यामुळे जबाबदारीने खेळतोय नितेश. हा त्याचा दुसरा षटकार आलाय. धाव फलक आता 23. चला बॉल प्रेक्षक आहो, जर मिळाला तुम्हाला तिकडे तर लवकरात लवकर कॅरी करून फेका. खूपच लांब मारलाय, जा आणि शोधून आणा असं सांगितलं होतं, परंतु आता तो शोधण्यासाठी प्रेक्षकही तिकडे शोधतायत. हा तो मिळणार नाहीत. FIR दर्ज करावी लागेल, कारण हा मिसिंग झालाय बॉल. एवढा लांब मारलाय. काय फटका होता, फटक्यावरती वजन होतं आणि धाबा मिळाला त्या अर्धा डझन. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस लेंथ लाईन चांगली वाटतंय. खूपच चांगला बॉल हाताळणी सध्या तरी झाली आहे आणि सध्या तरी आपण पाहूयात चर्चा तर होते. ओके, बॅटिंग करणाऱ्या टीमनं सध्या तरी रिव्ह्यूची मागणी केलेली आहे व्हाईट बॉलसाठी. बॉल चेक केला जातोय, डिसिजन पेंडिंग. सध्या तरी बॉल चेक करून इथे थर्ड पंच आमच्यापर्यंत निर्णय कळवतील. यस, इट इज फेअर बॉल. फेअर बॉलचा इशारा आलेला आहे. वाईड लाईनच्या आतमध्येच तो बॉल राहिला आणि त्यामुळे पंचांनी कळवलाय फेअर बॉल, म्हणजे डॉट बॉल येतोय आणि त्याचमुळे आपण पाहतो हे कमबॅक करणारा तो चेंडू राहिलाय. पहिलाही चेंडूवरती षटकार आल्यानंतर त्यानंतर डॉट बॉल हाताळला होता राहुलनं. त्यानंतर लगातार 2 वाईड आले आणि मग षटकार आल्यानंतर पुन्हा तो डॉट बॉल आलाय. हा फुलटॉस होता, कसा सोडेल. चाललाय चाललाय चाललाय, टाटा बाय बाय करत चेंडू सीमा पार. बाबा चषकाचा अजून एक षटकार. यावेळेस ती आग लावली जाते नितेश या खेळाडूकडनं. कॅप्टन फ्रॉम द फ्रंट ही भूमिका महत्वाची असते आणि सध्या ती भूमिकेमध्ये खरा उतरलाय. हा तिसरा त्याचा धमाका पाहायला भेटलाय आणि जेवढे त्याने मारलेत तेवढे लांबच लांब मारलेले आहेत, त्यामुळे नेहमीच बनावं लागेल. बाजू में हे दम, रन मिलेंगे मॅक्झिमम, तो दम दाखवलाय आणि आता धावफलक 29. चांगलं स्कोर काढायला पाहायला भेटतंय. पायामध्ये टाकण्याचा प्रयत्न, हलक्या हाताने खेळलाय. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न हा या चेंडूवरती राहिलाय. चिकी सिंगल मिळून जाईल, ओव्हरची समाप्ती होईल आणि आता 3 ओव्हरचा वाजवी खेळ. धावा झाला 30. 3 ओव्हर 30.
8 दुसऱ्या ओव्हरला जयेश एक सिंगल आणि त्यानंतरच्या या राहुलच्या षटकामध्ये थोडीशी महागडी गोलंदाजी राहिली. 21 धावा तिथे आलात. त्यामुळे टोटल स्कोर कार्ड 30 अंकावरती जाऊन पोहोचलं आणि आता अंतिमचं षटक जिथे नयनकडे कॅप्टन गेलाय. पाहूयात परिस्थिती आता चांगली वाटते कारण जिथे 2 ओव्हरला 9 होत्या अशा परिस्थितीमधून 1 ओव्हर जिथे ज्या धावसंख्येची गरज होती आणि मजबूत स्थितीमध्ये जाण्याची गरज होती आणि तिथे अशा परिस्थितीमध्ये आलेल्या त्या 21 धावा आत्ता कुठेतरी असं वाटतं या मॅचमध्ये आई गावदेवी खालिंग संघ आता फाईट करू शकते. परंतु राहिलं अंतिम षटक. या अंतिम षटकामध्ये पाहूयात किती धावा येतील. चला थोडंसं फास्ट खेळायचं आहे. वेळ थोडासा कमी खर्च करा कारण खूप मोठं शेड्यूल. खाली आपण पाहिलं ती पहाड झाली होती, 6 वाजून गेले होते, त्यामुळे थोडंसं फास्ट खेळा. अंतिम षटक नयन. स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा नितेश स्ट्राईक घेतले आहे. जाग्यावरती टॅप करून मारला होता. हा सेफ झोनमध्ये पाठवण्याचा प्रयत्न दिनेश वेगामध्ये धावलाय. जिथे काऊ कॉर्नरमध्ये तो सेट होता, वेगवान धावला होता, त्याचमुळे ती संधी मिळालेली नाहीत. पिकअप गॅदर अँड थ्रो तोपर्यंत एक सिंगलच्या मदतीने धावफलक 31. सूरज यावेळेस पाहूयात स्ट्रायकर एंडला जातोय. जिथे थोडासा लेट आलाय मिडल ऑर्डरमध्ये आणि अशा परिस्थितीमधून सध्या तरी नितेशनं टीमला काढण्याचा प्रयत्न केलाय. साथ द्यावी लागेल सूरजला. जिथे फायटिंग टार्गेट तुम्हाला सेट करणं गरजेचं आहे. 40+ धावा तर होणं गरजेच्याच आहेत या इनिंगमध्ये. बॅटशीकडे मागे चाललाय. कॅचिटचा कॉल होता. फर्स्ट स्लीपरला फिल्डर. झेलबादची संधी आणि आता 6वा झटका. फलंदाज सूरज आउट. शार्प असा अजूनही खेळ बाकी राहिलाय. अशा परिस्थितीमध्ये विकी येतोय. कदाचित तो प्रयत्न फसलाय सूरजचा. स्ट्राईक घेण्याचा तो प्रयत्न होता, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न झाला. बॅटची कडा आणि तिथे मागे बरोबर जयेशनं तो विकेट किपरच्या बाजूलाच हा तो झेल पकडलाय. फर्स्ट स्लीपरला तो तैनात आहे आणि तिथे चांगला झेल. 6वी विकेट आली. वेगवान करण्याचा प्रयत्न झालाय. यावेळेस घडले काय पाहूयात. अपील तर जोरदार झाली आहे. बॉल निसटलाय, त्यानंतर ती स्ट्राईक मिळाली आहे आणि त्या स्ट्राईक साठी ते प्रयत्न चालू होते. पाहूयात. लेग बिफोर साठी तुम्हाला कोणताही रिव्ह्यू नसणार आहे. त्यासाठी अंपायर डिसिजन विल बी फायनल, हे लक्षात घ्या. आणि बॉलर ही आपण पाहत आहोत जेव्हा तो डिलिव्हर करत होता तेव्हा तो मध्येही आलाय. त्याचमुळे अशा परिस्थितीमध्ये ते निर्णय मग बॉलरच्या बाजूने कधी कधी लागत नसतात, हेही लक्षात घ्या. त्यामुळे तुमचा तो फॉलो थ्रू तुमच्याच फॉलो थ्रू मध्ये कंप्लीट करत चला. आणि सध्या तरी वेगवान तो बॉल होता बॉडीवरती जाऊन. यावेळेस आपण पाहत आहोत तो थोडासा आदळलाय आणि त्यामुळे तो मॅच थोडासा थांबला होता. थोडासा दुखापतग्रस्त, परंतु अशाही परिस्थितीमधून खेळणं गरजेचं आहे. परिस्थिती जाणतोय नितेश, त्यामुळे हार मानणारा नाहीत हा खेळाडू. 2 बॉल्सचा अजूनही खेळ बाकी आहे. 32ला धाव फलक आहे. जिथे 6 विकेट गेल्यात. टार्गेट सेट करायचा आहे आई गावदेवी खालिंग टीमला. एखादा मोठा फटका या मॅच मध्ये मोठं टार्गेट सेट करू देईल, परंतु इथे बॉल बीट करून निघालाय. नॉन स्ट्राईक एंड सोडली आहे. विकेट जाईल आणि आता विकेटची
ही महत्वाची ती इनिंग सध्या तरी समाप्त होते. 7वी विकेट. लास्ट बॉल राहिला या इनिंगचा. पाहूयात 32ला धाव फलक. हे षटक आतापर्यंत किफायतीदार, पूर्णपणे फायदेशीर, जिथे एकही एक्सा मिळालेली नाही आणि त्याच्यामध्ये फक्त 2 धावसंख्येचं हे षटक राहिलंय. ओव्हरची समाप्ती, इनिंगची समाप्ती. धावा झाला धाव फलकामध्ये 32. चेस करायचे आहेत एयान 11 मोहंडुल टीमला. 32-33चं टार्गेट. आम्ही इन्व्हाइट करत आहोत श्री गणेश किरवली टीम आणि विपक्षामध्ये आई गावदेवी बासे. चला रिपोर्टिंग करायचं आहे लवकरात लवकर. टॉससाठी या. इनिंग ब्रेकमध्ये टॉस कंपल्सरी आहे, लक्षात घ्या प्रत्येक टीमच्या कॅप्टननं. श्री गणेश किरवली आणि विपक्षामध्ये आई गावदेवी बासे.
चला, जो प्रॉब्लेम थोडासा आला होता तो सॉल्व होतो आणि आता पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. सध्या तरी लढत खूप महत्त्वाची, जिथे महत्त्वाची कामगिरी ही आतापर्यंत राहिली, परंतु विकेटी मिळालेत. आणि तुर्तच आपण पाहत आहोत या स्पर्धेच्या अंतर्गत यूट्यूबला आम्हाला जॉईन झालेले पाहुणे, जिथे अकलोली ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय यतीनजी पाटील साहेब यांच्याकडनं मोंडूल टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. यूट्यूबला आम्हाला जॉईन आहेत, त्यामुळे त्यांचंही आम्ही करतात मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. आणि सध्या तरी परिस्थिती चांगली आहे टीमची, कारण 33 धावसंख्येचं टार्गेट आहे आणि तिथे पहिल्या ओव्हरला 13 धावा आलात. म्हणजे राहिलं 18 बॉल आणि करायच्या आहेत त्या 20 धावा. 18 बॉलला 20. दिनेश आणि राहुल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये नितेशच्या 13 धावा आलात. 2 विकेट जरूर त्याने मिळवल्यात. दोघे खेळाडू जे आपण पाहिले तर एक षटकार मारून बाद झाले, जिथे योगेशच्या बॅटमधनं एक षटकार आला आणि त्यानंतर तुषारशाही बॅटमधनं एक षटकार आला. म्हणजे कामगिरी करून गेलेले आहेत. उर्वरित पाहूयात, कमबॅक करण्यासाठी एखादं षटक खूप महत्त्वाचं राहील, जिथे आता सेकंड ओव्हरमध्ये सेहबाग हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्कवरती पाहायला भेटेल. या मॅचमध्ये आता खरी कसोटी गोलंदाजाशी राहणार आहे, कारण 18ला 20 करायचे आहेत. स्ट्रायकर एंडला दिनेश प्रत्येक खेळाडूच्या खेळीमध्ये आक्रमकता भरून दिसत आहे. हलक्या त्याने खेळलाय, परिस्थिती जाणतोय, कारण इथे सिंगल डबलनंही काम बनवू शकतंय. आता खराब बॉलच्या शोधामध्ये राहतील खेळाडू असं वाटतंय. तोपर्यंत आलेली या चेंडूवरती सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसावतंय, नाही तर धावा झाल्या धावफलकावरती टोटल 14. पुढच्या मॅचच्या टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे श्री गणेश किरवली टीम. आणि विपक्षामध्ये आपण पाहणार आहोत आई गावदेवी बासे. चला, पाटील सरांना तिथे लवकरात लवकर आपण रिपोर्ट करा, कारण तो टॉसही होणं गरजेचं असेल. हो, वेगवान अजून एक चांगला बॉल. यावेळेस ती लेंथ आणि लाईन शोधणं गरजेचे आहे. आणि सध्या तरी त्याच लेंथवरती गोलंदाज आता सेहवाग या गोलंदाजाकडनं आतापर्यंत राहिले आहे. कमबॅक करणारा हे षटक कदाचित असू शकतंय, कारण आतापर्यंत आपण पाहत आहोत दोन्ही खेळाडूंना शांत ठेवलंय. 2 महत्त्वाचे विकेट गेल्यानंतर आपण पाहत आहोत मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी हे छोटंसं कमबॅक होत असताना स्लोअर वन होता. हा चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन केलंय. लेन थोडीशी मागे होते आणि बरोबर पडल्यानंतर बाहेर चाललाय, जिथे लेग कटर आपल्याला पाहायला भेटला आणि तो चांगला हाताळलाय. आलेला अजून एक डॉट बॉल. 15 चेंडूमध्ये अजूनही 19 धावा आहेत. लोबेस्ट स्कोरिंग हा मॅच मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपल्याला पाहायला भेटतोय. मोंडूल टीमला उर्वरित ती कामगिरी करून दाखवावी लागणार आहे. फुल टॉस बॉल होता, टायमिंग करू शकलेले नाहीत. वेगवान बॉल होता आणि त्याच्यामध्ये टायमिंग फसलंय. आणि आता यावेळेस पाहूयात काय घडलंय, काय बिघडलंय. सध्या तरी पुन्हा एकदा तो ओव्हर थ्रो. आता काय यावेळेस पाहूयात काय घडेल. धावून पळून धावा काढण्याचा प्रयत्न राहिलाय. डिसिजन तर कदाचित तिथे येऊ शकतंय, चॅलेंज होऊ शकते. आणि आता यस, डिसिजन सोपवलाय. बॅटिंग करणाऱ्या टीमनं रिव्ह्यूची मागणी केलेली आहे बीमर बॉलसाठी. वेस्टची हाईट आहे की नाहीत ते प्रथमतः चेक केलं जाईल, आणि मग त्यानंतर त्या धावा इन्क्लूड होतील की नाहीत हे पाहूयात. बॉल चेक केला जातोय, डिसिजन पेंडिंग. बॅटिंग करणारी टीमनं सध्या तरी ती रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. यस, इट इज फेअर बॉल. फेअर बॉलचा इशारा. थोडासा बेंड झालेला खेळाडू राहिला असं तडपंसाचं म्हणणं आमच्यापर्यंत पोहोचतंय. त्यामुळे आपण पाहत आहोत तो कमरेच्या खालोखाल थोडासा राहिलाय बॉल, आणि त्यामुळे आपण पाहत आहोत यावेळेस ती विकेट मिळाली आहे असं कळवत आहेत. आणि आता झटका क्रमांक 3. तो उल्लेख मी केला होता, कारण जर तरचा तो विषय होता. जर बिमर आला असता तर मग खूप मोठा तो बोनस मिळाला असता, परंतु असंही न घडता तो झेल पकडला गेला. आणि जसे फलंदाज धावत सुटले होते तसं मात्र ते नितेशनं डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला, आणि मग तिथून तो ड्रामा चालू झाला होता. परंतु परिस्थिती अशी राहिली की तिथे विकेट मिळाली आहे. फुल टॉस बॉलवरती टायमिंग फसलं होतं. 3री विकेट. 14ला 3री विकेट. 14 बॉलमध्ये आता करायचे आहेत 19. मॅच इज ऑन. सामन्यामध्ये पुन्हा एकदा पुनरागमन राहिलंय आई गावदेवी खालिंग टीमचं.
या षटकामध्ये ती कामगिरी करून दाखवली आहे. दिनेश आणि आता मोहन ही जोडी पाहायला भेटेल, जिथे एक एक षटकार मारले आणि मग त्यानंतरची ही जी विकेट आपण पाहिली तर थोडंसं स्वस्तामध्ये बाद झालाय तो राहुल. चला थोडंसं फास्ट खेळा थोडंसं महत्वाची सूचना आहे. मोहन आता आपल्याला स्ट्रायकर एंडला पाहायला भेटेल, जिथे लिफ्टी बॅटर यावेळेस आपल्याला स्ट्रायकर एंडला पाहायला भेटतोय. त्याच्याहीसाठी 30 रणनीती आहे. जबरजबळ स्क्वेअर लेग मिड विकेट, एक काऊ कॉर्नर तैनात आहे आणि त्यानंतर लॉंग ऑफ सेट केला गेलाय. एकसा कव्हरला फिल्डर वेगवान बॉल बॉडीवरती साधण्याचा प्रयत्न होता. अपील तर जोरदार झाले आहे. लेग बिफोर विकेटसाठी तुम्हाला रिव्ह्यू नसेल, अपील फेटाळली जाते. पायचीची जोरदार अपील आणि मग त्यानंतर इम्पॅक्ट थोडासा आउटसाइड दी लेग स्टंप असं पंचांचं म्हणणं होतं आणि त्याचमुळे तो नॉट आउटचा इशारा आला आणि ती अपील पहा जोरदार झाली होती. तोपर्यंत आलेली ती सिंगलच्या मदतीने धावफलक आता 15 अंकावरती जाऊन पोहोचलाय. दुसरा ओव्हरचा खेळ आपण पाहत आहोत. इनसाइड आउटला खेळाय पाहूयात यावेळेस थ्रू दी कव्हर आणि यानंतर पाहूयात हो चांगले फिल्डिंग. बरोबर एका टप्प्यानंतर तो बॉलला अडवलाय. 2 फिल्डर तिथे धावले होते, पॉईंट मधनही धावलेत, कव्हर मधनही धावलेत आणि तो नंतर आपण पाहत आहोत. तोपर्यंत त्या धावा काढल्या गेल्यात. या चेंडूवरती 2च्या मदतीने धावफलक पुढे सरसावत आहे. 2 ओव्हरचा खेळ, धावा झाला 17. 33चा पाठलाग जिथे मैदानाच्या आतमध्ये चालवला गेला आणि आता राहिलेत 12 चेंडू 16. ते पुनरागमन त्या ओव्हरमध्ये राहिलं आहे, जिथे सेहवागची बॉलिंग खूप चांगली राहिली आहे. आणि आता तिसऱ्या षटकामध्ये विवेक 12 चेंडूमध्ये 16, 8च्या सरासरीनं प्रति ओव्हरला इथूनही जावं लागणार आहे. सिंगल डबल नाही काम बनेल, परंतु पाहूयात एखादा मोठा फटका लवकर विजय मिळून देऊ शकतो. परंतु त्यानंतर आपण पाहत आहोत 12 चेंडूमध्ये 16 विवेकचा हा बाउन्सर होता, परंतु लेग सिक्स सोडून झालाय. एकसाची पुन्हा मदत मिळून जाईल. हा यावेळेस आता गमावण्यासारखं काही राहिलेलं नाही फिल्डिंग करणाऱ्या टीमकडे, परंतु कमावण्यासाठी भरपूर काही आहे. कारण परिस्थिती तितकीही चांगली नाहीत, कारण धावा तितक्याही तुमच्याकडे राहिलेल्या नाहीत. अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजी चांगली करावी लागेल. गरीबी में आटा गेला अशा पद्धतीने ती कामगिरी राहिली आहे गोलंदाजाची पहिल्या चेंडूवरती. आणि एकसाची धाव मिळालेली आहे, कारण धावा तुमच्याकडे आता कमी आहेत. 12ला आता 15च करायचे आहेत. लेफ्टी बॅटर समोर मोहन, ओव्हर पिच होता यावेळेस उंच लांबच लांब ठोकलाय पुन्हा एकदा. लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. ते म्हणतात ना की काही बॉल्स वेट करावं लागतं आणि काही बॉलची वाटी लावावी लागते, आणि सध्या तरी या बॉलची वाटच लावली आहे खेळाडूनं, जिथे मोहनच्या बॅटमधून आलेला हा षटकार खूपच दूरवर पाठवलाय. आलेला हा षटकार आता दबावच कमी झालाय. चला बॉलची मागणी झाली आहे, चला हा बॉल घ्यायचा आहे. जिथे आता धावफलक 24 राहिले. 11 बॉल मॅच मध्ये करायचे आहेत 9. हे अंश 11 मोहंडुल टीम सध्या तरी आता मजबूत स्थितीमध्ये राहिली आहे, कारण इथून 11ला आता फक्त 9च करायचे आहेत. 24 वरती धावफलक विजयाच्या समीत झाला आहे, आणि तो उल्लेख मी केला होता की एक मोठा फटका विजयाच्या समीत घेऊन जाईल.
पाहूयात याही वेळेस पंच वळाले दोन्ही ह्या समांतर धाव पुन्हा अवांतर येईल. एकसाची आता मदत मिळते आणि आता धावफलक 25 अंकावरती. आता इथून फक्त 8च धाव संख्येची गरज आहे. 11 बॉलला 8 करायचे आहेत. अकरा चेंडूमध्ये 8 धाव संख्येची गरज. वेगळं काहीतरी करावं लागेल गोलंदाजाला. हो आणि आता इथे आली ती विकेट. फलंदाज झाला बाद. मोहनची विकेट. या ठिकाणी आपण टॉस करणार आहोत. प्रवीण वेखंडे आहेत ग्रुप मोहिलीचे विद्यमान सदस्य. त्यांच्या शुभास्ता आपण टॉस करणार आहोत. सन्माननीय संदेशजी पाटील यांनी पुरस्कृत केलेला आई गौतमी स्पोर्ट्स बासे संघ आणि किरा स्पोर्ट्स किरवली संघ, श्री गणेश किरवली संघ आहे. किरवली टीमचा कॅप्टन शुभम पाटील कॉल देत आहेत. बाबा चषक इट्स कॉल आणि बाबा चषक झाले. तर प्रवीण वेकेंडर मिळत असा पुन्हा एकदा आपण दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन मंचावरती स्थान पण नवा. शुभम काय म्हणशील एकंदरीत टॉस जिंकलाय 4 षटकांचा सामना आहे. प्रतिस्पर्धी संघ आपल्याच असोसिएशनमधील आहे. त्यांच्या विपक्षामध्ये खेळताना टॉस किती इम्पॉर्टंट आणि काय निर्णय असेल? टॉस इम्पॉर्टंट होता. जरा खूप साऱ्या शुभेच्छा तुला देखील आणि तुझ्या संघाला, कारण सामना सुरू आहे. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. आमचे मित्र संदेश पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ आपण पाहतोय आई गौतमी स्पोर्ट्स बासे संघ. ते आज उपस्थित नाही आहेत, परंतु त्यांच्याकडनं आणि या स्पर्धेला शुभेच्छा येत आहेत आणि तुमच्या संघाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. न्यूज फ्रॉम द टॉस बॉस टीम श्री गणेश किरवली बंद टॉस आणि इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. थँक्यू सो मच. आलेला महत्वाचा तो चौकार आणि आता सामना थोडासा पुन्हा एकदा सोपा होतोय. जिथे 7 बॉलला करायचे आहे तिथं इथून फक्त 4 धावा. भरपूर वेळानंतर ऑनसाईडला तो फटका आलाय जिथे स्क्वेअर लेगला फिल्डर नव्हता. आताही चांगला स्ट्रोक आहे. इथेही ती सिंगल सहजरित्या मिळू शकते. इक्सा कबरला फिल्डर आहेत. बॉल अडवण्याचा प्रयत्न यशस्वी होतो आणि त्यानंतर बॉल निसटलाय. बॉल निसटल्यानंतर ती संधी मिळते आणि तोपर्यंत काढलेल्या 2 धावा ओव्हरची समाप्ती. राहिले 6 बॉल करायचे आहेत फक्त इथून 2 धावा. 6 चेंडू 2. फक्त आता इथून 2च धाव संख्येची गरज. अंतिम ते षटक असेल. काहीसा चमत्कार होईल का अंतिम ओव्हरमध्ये? काही वेळेस असंही चित्र घडलंय. अशाही परिस्थितीमधून फिल्डिंग करणारी टीम जिंकलेली आहे. कारण म्हटलं जातं ना, क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटी. अनिश्चिततेने भरभरलेला खेळ म्हणजे क्रिकेट. क्रिकेटच्या परिपटलावरती कधी काही होऊ शकतंय. आता ते काही होईल का पाहूयात. या मॅचमध्ये 6ला 2 करायचे आहेत आणि जिथे स्ट्रायकर एंडला दिनेश, जिथे भरपूर सारा अनुभव आहे. उन्हाळे पावसाळे भरपूर काढले त्या खेळाडूनं. जयेश हा चर्चेमध्ये राहिला या मॅचमध्ये. बॉलिंग बॅटिंग खूप चांगली राहिली आहे आणि जो उल्लेख झालाय त्याचकडे
ही वळण घेणारी मॅच वाटतंय, कारण पहिला चेंडू तर डॉट बॉल आलाय. मॅच संपलेली नाहीत, 5 बॉलला अजूनही 2 करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे तो दबाव असतो बॅटिंग करणाऱ्या टीमवरती, कारण जोपर्यंत शेवटची धाव काढली जाणार नाही तोपर्यंत मॅच समाप्त होत नाहीत आणि त्यामुळे तो दबाव असतो कंपल्सरी चेसिंगचा. अजून एक याही वेळेस अपील. चांगला बॉल होता, सरप्राईज डिलिव्हरी पाहायला भेटली आहे. टप्पा पडल्यानंतर अचंबित करणारा हा बॉल, चांगला लेग कटर राहिलाय. टप्पा पडल्यानंतर बाहेर चाललाय, पहा सफल थोडासा झाला होता आणि टप्पा पडल्यानंतर बाहेर गेला आणि त्यामुळे आलेला तो डॉट बॉल. 4 बॉलला अजूनही 2 करायचे आहेत. कमबॅक होतोय. स्कोर कार्ड थोडासा कमी होता, परंतु अशाही परिस्थितीमध्ये लढतायत. आता थोडंसं थांबले ते, यावेळेस चेंडू डिलिव्हर्ड झालेला नाहीत. आई गावदेवी खालिंग टीम कडनं जिथे विशाल एक मोठ्या चमत्काराकडे सध्या तरी आपल्याला सगळ्यांना घेऊन चाललाय. पाहूयात, 4 बॉलला अजूनही 2 करायचे आहेत. हलक्या त्यानं खेळलाय आणि तिथे पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. हा जर पकडला असता तर मग हार्टबीट्स वाढले असते, टेन्शन वाढलं असतं, कारण मग महत्वाची ती विकेट आली असती जिथे दिनेश बादही होऊ शकला असता. परंतु परिस्थिती थोडीशी यावेळेस फिल्डिंग करणाऱ्या टीमची विकेट राहिली आहे. झेल पकडायचा यावेळेस प्रयत्न थोडासा अपुरा पडला आणि त्यामुळे आता स्कोर लेबल 32 वरती धाव फलक. 3 बॉलला 1 करायचे. अजूनही मॅच सोडलेला नाहीत, कारण अशाही परिस्थितीमधून मॅच यू टर्न घेईल का पाहूयात. तो झेल जर पकडला असता पॉइंटला तर मग मात्र मॅच मध्ये कहाणीमध्ये ट्विस्ट आलं असतं. आणि फायनली यावेळेस देखील संधी आहे का? आणि आता यावेळेस पंचांनी सोपवलंय हा निर्णय थर्ड पंचांकडे. ट्विस्ट निर्माण होईल का पाहूयात. सध्या तरी डिसिजन पेंडिंग वरती आहे. बॉल शेक केला जातोय, रनआउट शेक केली जाते. स्ट्राईक रेडला दिनेश धावत सुटला होता, ती स्ट्राईक आणि तो सामना संपवायचा होता. परंतु त्यानंतर पाहूयात काय घडलंय. रनआउट आहे की नाहीत, मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होईल की नाहीत. टी बॅट्समन आउट, रनआउटचा झटका लागलाय आणि आता मॅच राहिली आहे. 2 बॉल करायचे, अजूनही 1 धाव. जेव्हा एका बॉलला 6 हवा असतात ना, मग तेव्हा खेळाडू बेफिकीर असतो की बॅट फिरवायचीच आहे. परंतु परिस्थिती जेव्हा अशी असते ना की 1 बॉलला 1, 2 बॉलला 1, अशा परिस्थितीमध्ये फलंदाज प्रेशरमध्ये असतो. आणि आता नवीन खेळाडू आलाय जिथे 5 विकेट एका बाजूला गेल्यात. इनाट नंबर 7 वरती आलाय लवेश. पाहूयात मॅच फिनिशिंग टच देईल का. 2 बॉलला 1 करायचे. शेजारी धर्म वाढलाय आणि आता शेजारी वाढल्यानंतर टेन्शन वाढतं. आता शेजारी पूर्णपणे आपण पाहत आहोत क्लोज चाललेत बॅट्समनच्या. तिथे फिल्डिंग सेट होते. 2 बॉलला 1 करायचे. कंपल्सरी चेस आणि आता बॉल यावेळेस देखील विकेट कीपर कडे. ओ माय गॉड, काय सामना रंगलाय पहा. जिथे 6 बॉलला 2 करायच्या होत्या तिथून हा मॅचने यू टर्न घेतलाय. कौतुक आहे गोलंदाजाचं. कंपल्सरी चेस आहे, त्याचमुळे 1 धाव काढावीच लागेल. आणि आता तर काय हार्ट बीटर्स वाढलेले आहेत या मॅच मध्ये. हाय व्होल्टेज ड्रामा. 1 बॉल 1, जिथे 6 बॉलला 2 करायच्या होत्या अशा परिस्थितीमध्ये वाटलं सामना सोपा आहे, काही बॉल राखून जिंकेल. परंतु परिस्थिती बदलली आहे, कारण आता करायचे आहे 1 बॉलला 1 धाव संख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम, त्याचमुळे पुन्हा एकदा मॅच मध्ये शिरकाव झालाय आई गावदेवी खालिंग टीमचा, कारण 1 बॉल 1 करायचे. 1 बॉलला 1 आणि तिथे नवीन खेळाडू लवेश जो तुर्तास आलाय आणि त्याच्या विरोधामध्ये हाताळलेला तो डॉट बॉल. आणि आता पहा यावेळेस विशाल मॅच फिनिशिंग टच देईल का. डॉट बॉल येईल की सिंगल येईल. 1 बॉलला 1 आणि आता तर बॉल यावेळेस बीट झाला आणि यावेळेस पाहत आहोत आई गावदेवी खालिंग टीमनं
अशाही परिस्थितीमधून मॅच जिंकून दिलाय. अभिनंदन टीम आई गावदेवी खालिंग. व्हॉट अ मॅच. नेहमी स्पर्धामध्ये राहील असा हा सामना आई गावदेवी खालिंग टीम साठी. आणि जाऊयात लगेचच देऊयात या मॅच मॅन ऑफ द मॅच. नो डाऊट ज्यानं 6 बॉलला 2 धावा असताना धावा डिफेन्स करून दाखवल्यात तो विशाल ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला अभिनंदन विशाल अँड अभिनंदन आई गावदेवी खालिंग. हार्ड लक टफ लक इयान शिलबन मोहंडुल टीम. आणि जाऊयात प्रेझेंटेशन बॉक्समध्ये दिलं जाईल मॅच मॅन ऑफ द मॅच.